आज आहे श्री लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथी उत्सवामधील 4था दिवस. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने. सकाळी निघालो होतो कामाला. मग जाता जाता आज गणेश महाराज खंडागळे यांच्या दुकानाचं नूतनीकरण केलेलं आहे. त्याचं आज उद्घाटन होतं आणि पूजा होती देवाची. मग मी जरा लेट झालो बरं का. दुकान एक नंबर बनवले मित्रांनो. नवीन खुर्ची आणली आहे. अजून दुकानाचं पण काम पूर्णपणे नवीन केलेलं आहे. एकदा भेट द्या अवश्य तुम्ही. मग तिथून आलो सुपर बाजारमध्ये. जरा नानांची गाठ घेतली, जरा गप्पा मारल्या. मग तिथं आलता आपला सुनीलची पण जरा गाठ घेतली, गप्पा मारल्या आणि गेलो कामावर. आणि आपली वाकरीतलीच साईड चालू आहे आपल्या शशिकांत मामा यमगर यांची. आणि आता त्यांच्या लॉजिंगचं काम पूर्णच झालेलं आहे. आज आमचं काम पूर्णपणे फायनल झालेलं आहे आणि लवकरच लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथी दिवशी लॉजिंगचं उद्घाटन होणार आहे. मग तिथून नंतर दुपारी शशिकांत मामांनी केला होता पार्टीचा बेत. मस्तपैकी दालचाराचं नियोजन होतं. आपले रवी मामा आलते. तिथं सर्वच मंडळी होती, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, अजून प्लंबर, परत खिडक्यावाले, सर्वांनीच मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. पार्टी एक नंबर झाली. नंतर 6 वाजता घरी आलो आणि घरी आल्यावर आपल्या लक्ष्मणदास महाराज यांच्या मठामध्ये गेलो आणि हरिपाठ चालू केला मित्रांनो. आणि मला जरा जायला लेट झालं. पक्काजाला आपलेच भीमराव महाराज माने होते वाजवायला आणि नगरची सर्व मंडळी, चिखली गावची भक्त मंडळी आहे. आणि चिखली गावची लोक जर त्या वर्षी निस्वार्थपणाने आपल्या लक्ष्मणदास महाराजांच्या मठामध्ये सेवेकरता येतात. कुठलाही 1 रुपयाचा मोबदला न घेता ते लक्ष्मणदास महाराजांची 8 दिवस सेवा करतात मित्रांनो. खरंच आमचे गुरुवर्य झरेकर महाराज पण असतात बरं का. आणि आज आलो होते आपले सर्व बाची मंडळी. सर्वांना घेऊन मठामध्ये हरिपाठाला आलो होतो. आणि रोजचा हरिपाठ खरंच आनंदात 1 नंबर होतो मित्रांनो. खरंच आनंद सर्वांनी लुटण्यासाठी खरंच अवश्य एकदा पाहण्यासाठी तर आपल्या लक्ष्मणदास महाराजांच्या मठात आज 7 वाजता या बरं का. खरंच आनंद काय असतो तुम्हाला कळेल. हरिपाठ झाल्यानंतर फुगडे असतात आणि आमचे भूगोलाचे शिक्षक भारत पोरे सर त्यांनी पण फुगडी खेळायचा आनंद घेतला मित्रांनो. डान्स करत सर फुगडी खेळत होते. सर आम्हाला 10वीत भूगोल विषय हा शिकवाय आम्हाला होते. खूप भारी शिकवायचे बरं का. समजून 1 नंबर सांगायचे. त्यांची पण फुगडी झाली. नंतर मी आणि शंभू महाराज गोसावी दोघांनी मिळून फुगडी धरली. डान्स करत फुगडी चालू होती आमची आणि सर्वांनी आग्रह केला खेळा फुगडी म्हणून. मग फुगडीचा आनंद घेतला आणि दोघांनी चांगली 10 ते 15 मिनिटं फुगडी खेळली. 1 नंबर डान्स केला. आणि फुगड्या झाल्यानंतर आपलं जो टमटमवाला बाहेर येऊन थांबला होता, कारण जेवणासाठी जायचं होतं आपले पकानाना यांच्या घरी. आणि पोचलो. सर्व मंडळी टमटम मधून उतरले आणि जेवणासाठी बसले. आम्ही जरा वाढू लागलो जेवण. आणि पकानाना यांच्या घरची पण सर्व मंडळी निस्वार्थपणाने सेवा करतात त्यांची, सर्व वारकरी मंडळांना. आणि हे जेवण फक्त मठातील सेवेकरी आणि वारकऱ्यांसाठी असतं बरं का. आणि गावकऱ्यांसाठी आणि भक्त मंडळींसाठी जी पंगत असते ती मठामध्ये दुपारीच असते. जेवणानंतर पोचलो मठामध्ये आणि भजनाला केली सुरुवात. भजनाला सर्व मंडळी होती, भजनी मंडळ. आणि विशेष म्हणजे आपला मित्र कन्हैया रोज असतो बरं का भजनाला. आणि त्याला भजनातलं काय जमत नाही, पण कसे माणसाला एखादी आवड असते मित्रांनो. आणि देवाची भक्ती करण्यासाठी नुसतं श्रवण जरी केलं मित्रांनो तरी आनंद मिळतो. आणि नंतर मग मठातच झोपलो, कारण पाट काकड्याला थांबणार होतो आज. तुम्ही पण घ्या झोपून. धन्यवाद. आणि आज या बरं का मठामध्ये हरिपाठाला.